माहिती परत आमच्याकडं सादर करता येते. फीडबॅकच्या सेशनमध्ये मार्गदर्शन केलेलं होतं आणि त्यातून आपल्याला आणखी लक्षात आलं की किती चांगल्या प्रकारे हे अभ्यासक्रम आपण रचले पाहिजेत. उपस्थित श्रोते हो, आपली ही जी एकंदर कुलगुरूंची जी तळमळ आहे ती तळमळ पाहून आता सगळ्यांमध्ये एक नवीन उत्साह संचारलेला आहे आणि खूप जोमानं कामाला लागलेले आहे लोक आणि त्यांना कामासाठी खूप आणखी अधिक अवधीची आवश्यकता आहे अशा प्रकारची इच्छा काल व्यक्त झाली होती आणि ती कुलगुरूंनी मान्य केलेली होती. खरोखरच या कामाचं वर्णन करायचं असेल मला तर मी एका शब्दात जर करायचं झालं तर ते असं करेल की हे काम म्हणजे एक प्रकारचा जगन्नाथाचा रथ ओढण्यासारखं काम आहे. जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात समुदाय जमा होतो आणि मोठ्या श्रद्धेनं ते काम मोठ्या समुदायाकडून ते पार पाडलं जातं आणि खरोखर एक समूह शक्ती काय असते आणि एक विशिष्ट उद्देशानं भारावलेली एक जनता काय काम करू शकते ते आपल्याला त्या सांस्कृतिक अशा परंपरेतून दिसून येतं. तशाच प्रकारची कृती आपल्या या ऑरा 2022च्या माध्यमातून घडते आहे. या ऐतिहासिक क्षणांचे आपण सगळे साक्षीदार आहोत आणि म्हणून हे आपलं आपण निश्चित भाग्य मानलं पाहिजे. त्याबद्दल आपण सर्व अभिनंदनास पात्र आहात आणि ही संधी आपल्याला सन्माननीय कुलगुरूंनी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे त्याबद्दल मी त्यांचा आपल्या सगळ्यांच्या वतीनं इथे निश्चितच ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. या प्रसंगी मार्गदर्शन करण्यासाठी मी चौबे सरांना 1-2 मिनिटात आपण काही सूचना असतील तर त्या द्याव्या अशी विनंती करतो. धन्यवाद. या कामासाठी आपण जे सगळे बोर्ड ऑफ स्टडीजचे मेंबर, डीन आणि इतर लोक जे इन्व्हाइट होते त्या सर्वांचा आपण फीडबॅक घेतो आहे. आज त्याच्यामध्ये प्रकर्षानं असं जाणवतं की बऱ्याच 4 किंवा 5 बोर्डाचं आपल्याकडं आलेलं आहे आणि इतरही बोर्डाकडून बऱ्याचसं काम झालेलं आहे. फक्त एक रिफाईंड स्टेज त्याची यायची आहे. तर मला असं वाटतं की 2 दिवसामध्ये चांगलं आपण अचीव केलेल्यासारखं आहे. त्याच्यातही थोडे काही इतर असे प्रॉब्लेम आले नाही तर आपण या 2 दिवसातच टप्पा गाठला असता. परंतु मला असं वाटतं की आज ज्या 2 दिवसात झालेलं काम आहे त्याच्यामध्ये सगळ्या लोकांना CBCS म्हणा किंवा आपण जे रिफॉर्मेशन घडवून आणतो त्याच्यातली आपली भूमिका आणि त्यांचं जे काय भूमिका असेल त्याच्यामध्ये त्यांना काय योगदान द्यायचं आहे ते सगळं त्यांना कळून चुकलेलं आहे. आणि जे आपण कोणताही एखादं आपले विचार कागदावर मांडताना जी समस्या येतात त्या समस्येतून आणि त्या समस्येतून आपण प्रगल्भतेकडे जसं वाटचाल करत असतो त्या गोष्टीकडे आपण निश्चितच वाटचाल केलेली आहे. आणि पुढचं वर्ष हे निश्चितच या रिफॉर्मेटिव्ह अकॅडमिक्समध्ये आपण जरूर बाजी मारू असं माझा पूर्ण विश्वास आहे. आणि आज जे इथून जाणार आहेत ते पुनश्च आपल्या सगळ्या चांगल्या केलेल्या सिलेबस आणि इनपुटसोबत परत येतील आणि आपण सगळ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन हा अभ्यासक्रम आणू अशी माझी पूर्ण खात्री आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण एक चांगल्या वाटचाल आपण त्या दिशेनं करत आहोत. फक्त या दृष्टिकोनातून एकच सांगतो, 2 चांगल्या गोष्टी आहेत. कर्म यदि तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है. कर्म यदि तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है. मन में तेरे श्रद्धा है तो घर में मथुरा काशी है. आपण श्रद्धा ठेवायची आणि श्रद्धा ठेवून आपण समोर वाटचाल करत गेलो तर कितीही समस्या आपल्याला आली, कितनी भी मुश्किलें अपने को आई, मुझे नहीं लगता कि हम इस मुश्किलों पर मात नहीं कर सकते. क्योंकि मुश्किलें दिल के इरादे आजमाती है, स्वप्न के पर्दे निगाहों से हटाती है. हौसला मत हार, गिर करे मुसाफिर, ठोकरे इंसानों को चलना सिखाती हो, ठोकरे इंसान को चलना सिखाती हो. धन्यवाद सर. ठोकरे इंसान को सिखाना चाहते हैं. मला पण एक शेर आठवला, कौन कहता है आसमान में छेद नहीं हो सकता, एक पत्थर तबीयत से उछालो तो ही आ गए. बहुत बढ़िया सर. समारंभात चैतन्य तुमच्या काव्यपंक्तींमुळे संचारलं आहे. मी निश्चित सर तुम्ही व्यक्त करा थोडं काही मनोगत. संजू मेंबरकडे जबाबदारी दिली होती आणि त्या विभागाला आपण व्यवस्था केली होती. त्या सगळ्या विभागांमधून झालेल्या कामकाजाचा आढावा प्रत्यक्ष मी कॉमर्स अँड मॅनेजमेंट फॅकल्टीच्या बाबतीत देतो आहे.
माझ्याकडे सर एकूण 5 बोर्ड आहे. 5 बोर्डपैकी लँग्वेज बोर्ड आहे. लँग्वेज बोर्डचं जवळपास 90% काम झालेलं आहे. सर्वच बोर्डाचं जवळपास 70-80-90% काम झालेलं आहे. फक्त अडचण अशी आहे, जर कदाचित एक दिवस अजून जर उद्याचा मिळाला असता तर उद्या सबमिशन झालं. म्हणजे आजच्या घटनेला माझं एक बोर्ड आजही टायपिंग करत आहे. माझं एक बोर्ड आता सध्याच टायपिंग करत आहे. कदाचित त्याला उद्याचा दिवस मिळाला असता तर उद्या टायपिंग करून सबमिशनला पुरेपूर त्याला वेळ मिळाला असता. म्हणजे फर्स्ट सेम आणि सेकंड सेम, फर्स्ट सेम आणि सेकंड सेम आपल्याला उद्याला आपल्या हातामध्ये सबमिशन झालेलं परिपूर्ण दिसलेलं असतं. म्हणजे फर्स्ट सेम आणि सेकंड सेम परिपूर्ण करिक्युलम सहित SEM सहित GIS सहित सगळं आपल्या उद्या हातामध्ये 5 वाजेपर्यंत मिळालं असतं. एक दिवस आपल्याकडे असतात. तर आज आपण 90% कामामध्ये आहोत. कदाचित इथून गेल्यानंतर फॅकल्टीचे मेंबर घरी राहून काम करतील की नाही करतील, ब्रेक पडलेला असतील, वेगळ्या कामामध्ये गुंतलेले जातील, पुन्हा नव्याने येऊन 3 दिवस येतील, पुन्हा त्याच कामाला हात लावतील. म्हणून सेकंड इयर आणि फायनल होईल का नाही होईल हा एक संकेत आहे. म्हणून फर्स्ट सेम आणि सेकंड सेम चांगल्या पद्धतीने एक दिवस मिळाला असता तर नक्कीच उद्याला आपल्या हाताकडे चांगलं आउटपुट आलं असतं. सर माझ्याकडे लँग्वेज बोर्ड आहे. लँग्वेज बोर्डचा अध्यक्ष इथेच आहे. मला वाटतं जवळपास त्या बोर्डाचं काम झालं. मी त्याचा रिव्ह्यू घेतला शेवटच्या टप्प्यामध्ये. फक्त थोडंसं सबमिशन राहिलं. तसंच बिझनेस मॅनेजमेंट बोर्ड आहे. बिझनेस मॅनेजमेंटचं बोर्ड टोटल 100% सबमिशन झालेलं आहे. म्हणजे बिफोर टाईम 4 वाजता त्यांनी सबमिशन केलेलं आहे. बिझनेस मॅनेजमेंट बोर्डामधले फक्त जे एका महाविद्यालयाला अकाउंट अँड फायनान्शियल्स नावाचा BComचा स्पेशलायझेशन कोर्स आहे, त्याचे फक्त फर्स्ट सेम आणि सेकंड सेमचे 2 सब्जेक्ट राहिलेले आहेत. बाकी सगळे UG आणि PGचे अभ्यासक्रमाचे सिलेबस पूर्ण झालेले आहे. त्यानंतर बिझनेस इकॉनॉमिक्स झाला. अकाउंट स्टॅट बोर्डाचं सध्या वर्किंगमध्ये टायपिंग चालू आहे. अजून 4 पेज त्यांचे बाकी आहे. ऑपरेटर एकच होता आणि एक ऑपरेटर त्यांना कमी पडला, कारण आमचा कॉमर्स बोर्डाचा किंवा कॉमर्स फॅकल्टीचा अकाउंट्स स्टॅटिस्टिक बोर्ड हा सोल आहे, आत्मा आहे. आणि त्याच्यामध्ये सिलेबस खूप काही चांगलं केलं गेलं पाहिजे या उद्देशाने त्या बोर्डामध्ये आम्ही जास्त वेळ बसलो. आता 4 पेज टाईप व्हायचे राहिले, ते करून राहिले. जर त्यांच्याकडनं झालं तर ते आता सबमिट करतील, नाही तर ते उद्याला येऊन सबमिट करतील आणि त्यांच्यासोबत मी सुद्धा येईल. कॉमर्स बोर्डाचं सर्व सबमिशन झालेलं आहे. म्हणजे 2 बोर्डाचं पूर्ण सबमिशन झालेलं आहे. एका बोर्डाचं सबमिशनसाठी एक विषय जो आहे त्यातले फर्स्ट सेम सेकंड सेमचे 2 सब्जेक्ट राहिलेले आहेत. ते येणाऱ्या पुढच्या दिवसामध्ये होईल. असा एकंदरीत हा माझ्या कॉमर्स अँड मॅनेजमेंट फॅकल्टीमधला 5 बोर्डाचा रिव्ह्यू आहे. आणि सर्व प्राधिकरणांच्या मेंबर्सनी आणि सर्व प्राधिकरणांनी चेअरमननी बोर्डाच्या मेंबर्सनी खूप चांगला इनिशिएटिव्ह घेतला, खूप चांगलं काम केलं 2 दिवस राहून. म्हणून सर्वांचे आभार मानतो आणि मी थांबतो. धन्यवाद. यानंतर मी गुडदे मॅडम यांना विनंती करतो की थोडक्यात आपला अहवाल त्यांच्या बोर्डाचा द्यावा. संजू. Hello. Honorable Vice Chancellor Sir, Professor Malkere Sir, Pro Vice Chancellor, Dr. Chobe Sir, dignitaries, all the dignitaries and all the teachers from all affiliated colleges. Under the Faculty of Interdisciplinary Studies, there are 10 boards and 25 programs. And today's situation, it was that I have to visit all the boards and I have to discuss regarding the format. They were so confused. I have to explain in detail regarding to the part A and part B. What should be included in part B and part A and what should be included in part B. This was the situation. I observed that course content is almost ready
but it happened among BOS members that though the course content is ready, but only means core subjects and electives are to be inserted in the new scheme. Means what we were discussing before coming here, that prepare at home and come well prepared, and we will just give in the new format. But it never happened because they thought that we are ready. But when they came here, they saw this all, when they discussed, when they heard lot of things in this hall, so they came to know that where we are. So due to lack of awareness, most of the BOS members were not able to complete this task in given time. It was expected that all the boards should come in well prepared, and also found that communication gap is there between the Board of Studies chairman and the members. We took so many workshops, but still the message was not percolated to the last member of the committee. So this communication gap also was found. And in my faculty there are so many ad hoc boards. So there I found lot of problems regarding that there is means in two boards I am the chairman, and the members also means 2 or 3. So and they were unable to prepare in that format. Again, there was confusion regarding to the checklist and format. What they did, first we provided them checklist. They prepared as per checklist. Then we provided the format of theory and practical. Then again they have to shift from that checklist to this part A and part B. So this was the all confusion in all this board. So I will conclude here that 90% work has been completed in all programs. Only 10% that is regarding to the to change the words only regarding to the learning outcomes that is left. And last thing I want to say that as Dr. Dixit sir mentioned that they would complete within 2 days, but yesterday as it was declared that they will get again 2-3 days. So they are in that. so it happened. So I am very much thankful for giving me an opportunity. Thank you very much. जे काम झालं असेल त्याचा थोडक्यात फीडबॅक द्यावा. Honorable Vice Chancellor sir, Pro Vice Chancellor sir, all the dignitaries present over here. So I have witnessed these marathon activities and Board of Studies meetings since yesterday, and the Board of Studies in science subjects for UG as well as PG, they strived hard to prepare syllabus or design syllabi according to the directions issued by the university. Checklist actually it was circulated among them. In addition to that, actually what should be the sequence of the syllabi or syllabus, how the syllabus is to be prepared. I observed that actually when I can share with you the statistics, Board of Science, Electronic Science actually 100% syllabus that is completed, and it has been submitted to academic section. Board of Science, Electronic Science, both UG as well as PG, 100%. BOS Physics, again 100% syllabus, it is ready, it has been submitted. Board of Studies Chemistry for both UG and PG, 100% it is completed. Now, I will come to the partial completion. Now, Board of Studies, say Electronics Engineering, and it covers applied electronics also, because I was busy here also. So that work is 99% complete. So we shall submit it by Monday, almost 100%. That is applied electronics. Now Board of Studies, computer science in science faculty,
Actually, this board is a little crippled. This board of studies is crippled, only 3 or 4 members, and there is no chairman also. And then actually I coordinate the activities among them. 3 or 4 members are present. For UG, syllabus is complete. For PG, employability potential, that part is remaining. 3 or 4 pages. I informed them that you should write 3 to 4 pages so that other students would be inspired and motivated to join your programs, to take admissions. So they will be submitting by Tuesday, Board of Studies. Then regarding the biochemistry, actually Principal Nanoti sir, he was a little bit nervous and anxious because he needs some experts. I think biochemistry and microbiology partially completed. Over and all, say it is almost 80% complete. If I can add all these boards of studies in science or science faculties, it is 80% complete. But I am confident that till Tuesday, 100% would be submitted appropriately, meticulously. I will check. I shall check. I have asked them to share 1 copy with me also. Your program specific directions as well as the syllabus for first semester, second semester, UG, PG, and the schemes, entire schemes. For UG, schemes for 6 semesters, for PG, schemes for 4 semesters. So I think this particular work accomplished is satisfactory in our opinion. Work accomplished is satisfactory and the response was overwhelming. The members were very enthusiastic and they also appreciated their concepts, their queries. We strive to clear their doubts, clear their queries, some issues with general interest course. So I also explained them, and regarding the program outcomes, we will have to re-examine and recheck because some board of studies they have drafted, they have jotted down something program outcomes. But I think that because I also discussed with Honorable Vice Chancellor sir and Principal Marathe sir, that is sir, we should have our vision. We should have our vision for these program outcomes for PG courses. That is all master's degree programs. That is according to our vision of the university and the global vision regarding the postgraduate programs. And I have shared 1 copy with Honorable Vice Chancellor sir for his approval. But then regarding the program specific outcomes, because in MSc we have different specializations. So MSc Biotechnology, MSc Applied Electronics, MSc Computer Science. So every MSc program will have different program specific outcomes, 3 to 4. So boards of studies should scrupulously brainstorm and come out with some 3 or 4 program outcomes, that is for MSc. Regarding the undergraduate programs, according to UGC directions, according to NAC guidelines, we have shared program outcomes for all undergraduate programs. Now then I will come to the postgraduate program, because in science also we have different undergraduate programs. In science, for science, program specific outcomes for science undergraduate. Now here we confer BA degree, but then BA in psychology, BA in English, BA in economics, or BA in say physics, like that. So we confer BA or BSc. But then the board of studies, we have psychology board, economics board, or Marathi board, English board, but we confer BA degree. But then I think that we should have program specific outcome for this also. That we offer BA only. But in some universities in Maharashtra, they confer BA English or BA economics, like that. So there is some difference here. So program outcomes we have shared with you for undergraduate program outcomes. But program specific outcome for undergraduate, then we will have to see to it, look into this matter, program specific outcome for undergraduate. Then we arrived at one conclusion here,
For BSc, we can have common program outcomes for program specific outcome. For PSO. For BSc, PSOs will be common. So it might be BSc in physics, BSc in chemistry, BSc in mathematics. For BSc degree, program specific outcomes would be common. For BA degree, program specific outcomes would be common. And for BCom degree, program specific outcomes would be common. So that was the result of our discussion. So I think we shall go by this way. That is our opinion actually. POs, no problem regarding the UG. PSOs for BA, different POs. But among all BS same, for BSc different and for BCom different, like that. So overall the response was very encouraging, very enthusiastic, and we are very happy because I am also very happy because I have been witnessing this historical moment, a revolutionary moment in the history of Amravati University, Sant Gadegaon Amravati University since last 2 days. And actually I am grateful. I express my profound gratitude to our visionary Honorable Vice Chancellor, who is very dynamic, very vibrant and very energetic also. Actually he steered our university to a long way, and certainly university has a very bright future ahead. So I am confident, and within 3 days 100% syllabus will be completed to the academic section. So this is the scenario of science faculty. Thank you so much sir for giving me an opportunity. सर्व बोर्डांमध्ये कसं काम उत्साहाने सुरू आहे आणि किती गतिमान पद्धतीने सुरू आहे लक्षात आलं असेल. नेतृत्व परिणामकारक असलं की काही गोष्टी कशा बदलतात हे आपल्याला या निमित्तानं लक्षात आलं असेल. एरवी आपण हे काम एखाद्या टेस्ट मॅच प्लेअरप्रमाणे केलं असतं, पण आता आपण ते वन डे इंटरनॅशनलच्या प्लेअरप्रमाणे किंवा 2020च्या प्लेअरप्रमाणे करतो आहोत असं आपल्याला निश्चित म्हणता येईल. खूप वेगाने हे काम आपल्याला घडताना दिसत आहे. त्यामुळे नक्कीच पुढच्या वर्षी विद्यार्थ्यांच्या हाती नवीन अभ्यासक्रम निश्चितच हा येईल, पडेल आणि एका वेगळ्या प्रवासाला सुरुवात होईल असं आपल्याला म्हणता येईल. मी या निमित्तानं आमचे डायनॅमिक कुलगुरू सन्माननीय डॉक्टर दिलीप मालखडे यांना विनंती करतो की एक समारोपाचा एक संदेश किंवा एक थोडंसं मार्गदर्शन आपण करावं. मालखडे सर. transformative process. So thanks first goes to my dean, all the 4 deans and Pro VC, newly joined Pro VC, who was also the dean, and the registrar, who has been very, very supportive, and then to all the members of the BOSS and then their members. All of you, it was also for me a learning experience, a process through which we can actually develop a curriculum, change the curriculum, revamp or transform, anything you may call it as, whatever. So this is very good because this is, I believe and repeat once again, that this is something is a core duty of the university, main duty of the university. And another main responsibility of the university will be to implement it and change the evaluation system. Their software and everything needs to be changed. Our mindsets have to be changed, and we will be requiring for effective implementation we will require counselors in every college. Students will not know, and if faculty also do not know, and particularly if the students and faculty do not meet, this document will remain, either a document, PDF file on the website, or it will remain in the drawer. So we do not want that to happen, and therefore the training programs will play a very important role. Professor Vadegavkar's role therefore is very important, and we want every student, in fact the society, to understand this change, what this change is. And this change is much, much bigger than even what we think of, because okay, so your role is very important. So training part of the faculty, of the students, of their parents is very important. And maybe you will have to find out one person per institution as a counselor.
and we will have to keep working on it because there are many possibilities. For example, now the challenge that is before me or which I am thinking of is choice is there, but people do not know. And if the student shows the choice, and if we don't allow it, and even if the college allows it, whether my examination department accepts it, these are the challenges. So implementation is going to be very, very difficult. And as I said, I mean, the whole world is open now. So this is a breakthrough decision. And we say that it is choice-based. Now choices are available. Choices are there around the college. But outside the city, outside the country also, choices are available. But mindset will not allow that subject to be chosen by the candidate. And that should not happen. And if that is not happening, then there is a success of this whole change in the curriculum. Otherwise, it's all failure. Somebody, Professor Chobe rightly said, the Constitution, right? Constitution, Indian Constitution is very good, but it all depends on who implements and how they implement it. See, similarly is this document. This document is like a constitution. Now, it may be very good, but it depends, it all depends on the people who implement it. So we have to tell people that this is all possible. But who will do that is the question before all of us now. Those who are sitting in the first row. Okay? So it's all up to us, and therefore this meeting shall not end. This will continue to be there. Shall, I'm using, this will not end, this cannot end. These dialogues have to continue. These dialogues must continue, and we will have to keep meeting like this, maybe in larger numbers sometimes, in pockets sometimes, in the form of training sometimes, in the form of conferences, and we can just think of any event, and we should be able to do that. I was talking to my registrar and Provost Vice Chancellor that we should allow the conferences to happen in different colleges. So around 15-20 conferences should happen on this Aura 2022, where they will publish something, publish their thoughts, maybe a 2-page, 3-page paper. They should read about it, they should look at our document, and they should submit a 3-page, 4-page document on that. So if people become part of this revolutionary process, then they will understand it. Simultaneously, it is not only the people who should understand it, we university administration should also understand it. And therefore, there is a bigger challenge in implementing this. And once we get accustomed to it, I think the journey after 2 years, 3 years will be much easier, and I'm sure this university will have a different level, different name, and that is for sure, that is bound to happen because the doors are opening. International doors may open because we said choice-based, and you can learn and we can recognize. You learn there and we can recognize. I was talking to Sir Hemant Nrutya Kala Mandir amchakade ahe in Amravati. So if they teach a course in singing, and some of girl students or boys students are interested in it, it's locally available, and if we have a MOU and if we allow that under that generic courses or whichever courses, and if they go to them and they certify that, and if we recognize it is valuable, useful. If they teach and students learn just out of interest and we don't recognize, then it's all failure. म्हणून असं जे आहे त्यांचा कोर्स जर आपण रिकॉग्नाइज केला, IIMCचा कोर्स आम्ही रिकॉग्नाइज केला तर त्याला अर्थ आहे. पण त्या पलीकडे स्वयंमध्ये जे इतके हजारो कोर्सेस आहेत त्याला आपण रिकॉग्नाइज केला तर स्टुडंट्स विल इमिजिएटली हॅव थाउजंड्स ऑफ कोर्सेस अवेलेबल. आणि मग ती बॅरियर जी आहे, ती थॉट प्रोसेस, ती वॉल जी आहे, ती स्ट्रिक्ट वॉल आहे. सध्या खूप स्ट्रिक्ट वॉल आहे. वॉल म्हणजे काय, म्हणजे ते म्हणजे नथिंग अलाउड, राईट, नथिंग अलाउड. तिथे काय म्हणता येईल त्याला माहिती, safe deposit world is like that. And if we just open it, the whole world will be opening. It will be open to the students. आणि मग त्यांना कुठलाही कोर्स आवडू शकतो. म्हणजे कॉम्प्युटरचा प्रोग्राम आवडू शकतो फिजिक्सच्या स्टुडंटला, मॅथमॅटिक्स BScच्या स्टुडंटला कॉम्प्युटर प्रोग्रामिंग होऊ शकते, तिकडची त्यांची मायनर डिग्री मिळू शकते.
फिजिक्सचा आणि मायनर डिग्री इन कॉम्प्युटर, मायनर डिग्री इन IAI, ML, डेटाबेस और डेटा सायन्स, आणि यांनी किती दारा उघडतील त्याचं तुम्ही कल्पनाच नाही करू शकत. आणि म्हणून हे काउन्सिलरचा रोल जो आहे हे आपल्याला करावा लागणार आहे. आणि वाटेकर सर, काउन्सिलरचं ट्रेनिंग आपल्याला करावं लागणार आहे. 400 लोक, 1 फ्रॉम इच कॉलेज, 400 कॉलेजेस, 1 फ्रॉम इच मस्ट बी ट्रेन थरोली. ॲटलिस्ट एका संस्थेमध्ये एक जर चांगल्या डोक्याचा म्हणजे ओपन माइंडचा फॅकल्टी तयार करणं आपल्याला गरजेचं आहे. सो हे सगळे चॅलेंजेस आहेत. तर त्याच्यामुळं मग ते कोर्सेरा असो की कुठलाही असो तो कोर्स आपण त्याला रिकग्नाइज केलं पाहिजे. आणि अशा सगळ्या व्यवस्थेसोबत आपण MOU साईन केले पाहिजे. म्हणजे coursera.com ऑफर्स थाउजंड्स ऑफ कोर्सेस, पण त्यांचं आपलं काय नातं आहे? तर आपलं कुठेतरी एक विनियम, डायरेक्शन किंवा काय स्टॅट्यूट, ऑर्डिनन्स ते तयार झालं पाहिजे. आणि कोर्सेरासोबत आपलं एक अंडरस्टँडिंग असेल तर मग स्टुडंट त्या कॅटेगरीचे कोर्सेसला त्यांनी अप्लाय करायचं. त्याचे काही बेंचमार्क्स असतील, म्हणजे काही फ्री पण कोर्सेस आहेत, काही व्हेरी शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत वगैरे वगैरे, ते केलं पाहिजे. तो एक भाग आहे. आणि दुसरा स्किलचा तर मी सांगितलंच तुम्हाला, साधारणतः 150 कोर्सेस आपण ते केले पाहिजेत, विच विल डायरेक्टली प्रोव्हाइड द एम्प्लॉयमेंट. म्हणजे हा सगळा लॉंग प्रवास आहे, नॉट टू लॉंग ऑल्सो. कारण 150 कोर्सेस आणि 150 कोर्सेसनी 400 कॉलेजमधून 150 कॉलेज उभे झाले. त्यांनी म्हटलं की आम्ही 2 कॉलेज म्हणतात आम्ही एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये करतोय, कोणी म्हणतंय की आम्ही फूड प्रोसेसिंगमध्ये करतो, फूड प्रोसेसिंगमध्ये त्यामध्ये ऑरेंज एक्सपोर्टमध्ये करतोय किंवा ऑरेंज प्रोसेसिंगमध्ये करतोय. आय थिंक इट इज नॉट डिफिकल्ट. आणि दिस टाईप ऑफ कोर्सेस कीप ऑन हॅपनिंग. MCED करतेच आहे, औरंगाबादला छान करते. त्यांच्या ते एजन्सी घ्यायच्या, तुमची रूम द्यायची फक्त, आणि त्या विद्यार्थ्यांना म्हणायचं कोर्सेस आहेत, जेव्हा एकदा लागेल तर ते लागेल त्याचा क्रेडिट जे आहे ते आपण रिकग्नाइज करायचं. तर खूप काही करता येण्यासारखं आहे. फक्त आपले जे माइंडसेट आहे तो एकदा काढला पाहिजे, ओपन केला पाहिजे. अँड आय थिंक वी विल बी एबल टू डू वंडर्स. अँड दिस विल डेफिनेटली हॅव ए very long lasting impact on the society in general, all the 5 districts in general. म्हणजे त्यांच्या इकॉनॉमिक कंडिशनमध्ये फरक पडेल. आज मुलांकडे नोकऱ्या नाहीत, पैसे नाहीत. कोणी सांगत होतं, मॅडमकडे बसलो होतो, खडके सर सांगत होते, त्यांच्याकडे पैसे नसतात. हे लोक जमा करतात 5,000 रुपये, 5 फॅकल्टी म्हणून जमा करतात. 25,000 कोणालाही देतात. हे 500 रुपये देऊ तुला, 1000 रुपये, बसला नाही, पासला नाही पैसे, हे पैसे. असे विद्यार्थी आहेत आपल्याकडे. अशी परिस्थिती असायला काय कारण होतं? जर भारतामध्ये जर सोन्याचा धूर होता तर मग आता कुठे गेला धूर? तर तो होता की नव्हता तो भाग वेगळंच आहे. म्हणजे तो डिबेटेबल आहे. पण मला असं वाटतं की माझं जो मत आहे की ते नव्हताच तो धूर. फक्त आपण उगाच म्हणजे त्याची चर्चा जास्त करतो. धूर असता तर एकदम इतका ओसारला नसता. या लोकांकडे खरंच आज बसचे पासचे पैसे द्यायला पण नाहीत. आणि दॅट्स अ फॅक्ट. अँड सम पीपल आर डुईंग व्हेरी गुड वर्क. अँड दीज पीपल वेन दे गेट एम्प्लॉयमेंट, द होल फॅमिली become prosperous. And I think we have no reason to be poor. If the country has top billionaires of the world in India, why should we have poors in the same India? That's the question. This is a transformative process. आणि याला अशा पद्धतीने आपण बघितलं, अशा पद्धतीने केलं तर आपलं माइंड मोकळं होईल आणि त्या विद्यार्थ्याला ते आवडीचं शिकायला मिळेल. म्हणून ते आनंददायी होईल त्याचा प्रवास. आणि म्हणून विद्यार्थी वाढतील, GR वाढेल, डिग्रीला काही महत्त्व प्राप्त होईल, तो विद्यार्थी उपयोगी होईल आणि बऱ्याच काही गोष्टी होतील. थँक्यू व्हेरी मच. अत्यंत मौलिक असं मार्गदर्शन केलं. पण मी तुमच्या थॉट प्रोसेसला आमच्यासाठी ओपन विंडो असं म्हणेन की याच्यातून लॉट ऑफ डायरेक्शन ते निश्चित जाऊन चांगलं काम करून तुमच्या पुढे हे सादर करतील असा आपण विश्वास व्यक्त करूया. मी आभार प्रदर्शनासाठी या सगळ्या प्रोग्रामच्या ॲडव्हायझरी कमिटीमध्ये ज्या मेंबर सतत धावपळ करत होत्या त्या धनविजय मॅडम, आमच्यातली नवीन उभरती लिडरशिप, आम्ही त्यांचं अभिनंदन मी व्यक्तिशः करतो. आणि खूप परिश्रम घेऊन त्यांनी हे काम पुढे नेलं. मी त्यांना आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करतो. धनविजय मॅडम. धन्यवाद सर. तत्पूर्वी मी एक सूचना करते की फीडबॅक फॉर्म उपलब्ध आहेत. मिस दीपा यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि सगळ्यांनी ते भरून द्यायचे आहेत. सगळ्यांना विनंती करते की प्रोग्राम संपण्यापूर्वी हे फीडबॅक फॉर्म त्यांच्याकडे जमा करावे. धन्यवाद कोलते सर.
कदाचित तुम्हाला मी नवीन असेल, पण बऱ्याच प्रोग्राम्स याच्या आधी आम्ही घेतलेले आहेत, कपॅसिटी बिल्डिंग काय आणि बरेच काय घेतलेले आहेत. आणि आभार प्रदर्शनासाठी मी इथे आहे. 3 आणि 4 जून रोजी विविध अभ्यासक्रमांच्या, विविध विद्याशाखांच्या अभ्यास मंडळांच्या सभा आणि तदर्थ कमिटींच्या सभा इथे आयोजित केल्या होत्या. आणि माननीय कुलगुरूंनी त्याला एक सुंदर नाव दिलेलं आहे, औरा 2022. SGP अमरावती युनिव्हर्सिटीज रिफॉर्म्स इन अकॅडमिक्स. आणि सरांनी सांगितलं आहे की ही ॲक्टिव्हिटी आपल्याला प्रत्येक वर्षी कंटिन्यू करायची आहे. तर ही सुरुवात जी आहे ती आपल्याला पुढे चालवायची आहे. 3 आणि 4 तारखेला इथे काय घडणार याच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात जरा शंका होती. आणि आता आपल्याला जो फॉलोअप आलेला आहे वेगवेगळ्या अधिष्ठातांकडून, तर जवळपास 70% पर्यंत काम झालेलं आहे. त्यामुळे निश्चितच समाधानकारक आहे. या औरा 2022 चे ज्यांच्या कल्पनेतून हे साकार झालेलं आहे ते आपले सन्माननीय कुलगुरू यांचे सर्वप्रथम मी इथे आभार मानते. ह्या सगळ्या प्रक्रियेचं सुकाणू त्यांच्या हातात होतं आणि अत्यंत घालीची नजर आहे. म्हणजे कुठे काय सुरू आहे आणि कोणी काय लिहिलं इथपर्यंत सरांना अगदी न वाचता अगदी बरोबर ती चूक काढून द्यायची आणि ती बरोबर करायचे. म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटतं. आणि हिज एनर्जीज आर अनमॅच्ड. म्हणजे इतके एनर्जीज कसं, म्हणजे आपल्याला ते खरं तर उदाहरण आहे. आणि सरांनी खूप तळमळ आहे की आपला विद्यार्थी, आपला शिक्षक, आपली युनिव्हर्सिटी ही बदलली पाहिजे. अत्यंत तळमळीने सर सांगत असतात. आणि नुसतं सांगतच नाही तर ते त्या बदलाची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. आणि खरं बोलायचं म्हणजे कुठलाही बदल त्रासदायकच असतो. कुठल्याही बदलाची ही प्रक्रिया त्रासदायक असते, पण त्याचं जे निष्कर्ष असतात ते मात्र सुखावह असतात. त्याच्यामुळे त्या त्रासातून आपल्याला जाणं आहेच. आणि आपल्या युनिव्हर्सिटीसाठी, आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला थोडा तरी त्रास सहन केला पाहिजे. आणि काही दिवसांनी हे सगळं स्वच्छ होणार आहे, आपणच त्याच्यामध्ये तज्ज्ञ होणार आहे. जगाशी जोडण्यासाठी सरांनी ती दारं किलकिली केलेली आहे. आणि आता आपल्याला तो मार्ग प्रशस्त झालेला आहे. ग्लोबल टीचर व्हावं अशी जी सरांची इच्छा आहे, त्या ग्लोबल टीचर होण्यामागे सरांची जी काही संकल्पना आहे, तर आपल्या सरांच्या सहकार्याने आपण त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण नक्की होईल. सर मी आपल्याला ग्वाही देते, आम्ही सगळे टीचर्स आपल्यासोबत काम करून नक्कीच ग्लोबल टीचर, ग्लोबल युनिव्हर्सिटी ही संकल्पना नक्कीच आत्मसात करून त्याच्यावरती काम करून आपल्या विद्यापीठाला वेगळ्याच उंचीवरती घेऊन जाऊया. सर आपले खूप खूप मनापासून धन्यवाद. डॉक्टर VS चौबे विद्यापीठाचे प्रकुलगुरू, ते विद्याशाखेचे अधिष्ठाता होते. तेव्हापासून त्यांचा या सगळ्या प्रोसेसशी त्यांचं योगदान आहे. ऑनलाईन ऑफलाईन मीटिंगच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या विद्याशाखेमध्ये वेगवेगळे जे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या सगळ्यांचं काउन्सिलिंग पण केलेलं आहे, त्याच्यावरती मार्ग पण काढलेले आहे. आणि सर जॉईन झाल्यानंतर त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये इतके तल्लीन झाले होते आणि आम्ही खूप सुखावलो की आता चौबे सर आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला एक सपोर्ट पण मिळालेला आहे सगळं पूर्ण प्रक्रिया राबवण्यासाठी. सर आपले खूप खूप धन्यवाद. सर नेहमी हसतमुख असतात, त्याच्यामुळे आमचं टेन्शन अधिक दूर होऊन जातं. सर आपले खूप खूप आभार. त्याच्यानंतर आपले कुलसचिव सर डॉक्टर तुषार देशमुख यांचे खूप खूप सहकार्य लाभलेलं आहे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घ्यायचा म्हणजे हे काही सोपं काम नाही आहे. त्यांनी पूर्ण प्रशासकीय यंत्रणा, वेगवेगळे विभाग प्रशासनाचे, त्यांचं सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट केलेलं आहे. जसं आपल्याला टायपिंगसाठी काही क्लर्क्स हवे होते आणि इतरही काही गोष्टी होत्या, अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या सगळ्या गोष्टींमध्ये सरांनी लक्ष घालून आपल्याला पूर्ण सहकार्य केलेलं आहे. सर आपले मनापासून धन्यवाद. सगळे विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर DW निश्चित सर, त्यानंतर डुडुल सर, डॉक्टर वैशाली गुडदे मॅडम यांनी सुद्धा प्रचंड मेहनत केलेली आहे. आणि प्रत्येक बोर्ड यांच्यापर्यंत जाऊन त्यांचे प्रॉब्लेम समजवून घेऊन त्यांनी व्यवस्थितरित्या मार्गदर्शन केलेले आहे. आणि ही प्रक्रिया निरंतर चालू राहणार आहे. आपले सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद. त्याच्यानंतर डॉक्टर AB मराठे, जेव्हापासून ही प्रक्रिया CBCST सुरू झाली
ती अकॅडमिक रिफॉर्म्सची प्रक्रिया सुरू झाली तेव्हापासून डॉक्टर ए.बी. मराठे सर या प्रक्रियेशी जोडले गेलेले आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन सगळ्यांना लाभत असतं. त्यांचे सुद्धा मी खूप खूप धन्यवाद देते. नंतर HRDCचे प्रसाद वाडेगावकर सर यांनी सुद्धा आपल्याला आता पुढे ट्रेनिंग्स घ्यायचे आहेत, वर्कशॉप्स घ्यायचे आहेत. याच्यासाठी एक रूपरेषा तयार केलेली आहे, त्याच्यातही त्यांनी सगळ्यांना इन्व्हॉल्व केलेलं आहे. आणि सर आपले सुद्धा मनापासून धन्यवाद. बऱ्याचशा गोष्टी आपण आम्हाला संकल्पना ज्या आहेत त्या आपल्या मार्गदर्शनामुळे निश्चितच सोप्या झाल्या. आपले देखील धन्यवाद. या औरा 2022 साठी काही कमिटीज स्थापन केल्या गेल्या होत्या आणि त्या कमिटींनी देखील खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. तर ॲडवायझरी कमिटी मेंबर्समध्ये श्री नितीन कोळी फायनान्स ऑफिसर यांनी देखील खूप छान सहकार्य केलेलं आहे. आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्याप्रमाणे त्यांच्या फायनान्समधल्या काही ज्या हॉल होते ते देखील अभ्यास मंडळांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिले. त्यांचे देखील मी इथे आभार मानते. त्याच्यानंतर परीक्षा डायरेक्टर बोर्ड ऑफ एक्झाम अँड इव्हॅल्युएशन डॉक्टर HR देशमुख सर यांनी देखील आम्हाला सहकार्य केलं. त्यांचे देखील मी इथे आभार मानते. त्याच्यानंतर डॉक्टर चाचरकर सर मॉनिटरिंग कमिटीमध्ये होते आणि त्यांनी एक सेशनसुद्धा इथे मॉडरेटर म्हणून इथे पार पाडलेलं आहे. सरांचे खूप खूप धन्यवाद. त्यानंतर स्टेज कमिटी डॉक्टर सुजाता काळे मॅडमकडे होती आणि त्यांचे पूर्ण टीम डॉक्टर मनीषा कोडापे, डॉक्टर प्रणव गुप्ते, श्री कमलाकर मोरे, डॉक्टर नाठार मॅडम, राऊत मॅडम आणि डॉक्टर जागृती बारगदे मॅडम यांनी पूर्ण वेळ इथे जे इथे सेशन्स झाले ते सगळे सांभाळले, आपले छान संचलन केलं. त्यांचे मी खूप खूप आभार मानते. नंतर रजिस्ट्रेशन कमिटी डॉक्टर KD चिंचखेडे सरांकडे होती आणि त्या समितीचे सगळे सदस्य डॉक्टर गादे, सोळंके, सुमित गेडाम, अजय जामुनकर या सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद देते. त्यानंतर अकोमोडेशन कमिटी ही डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे होती आणि सर आपल्यामुळे बरेच जणांना सुखकारकरित्या कॅम्पसवरती राहता आलं त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद. त्यानंतर ट्रॅव्हल कमिटी डॉक्टर शिंगवेकर सर यांच्याकडे होती आणि त्यांनी अत्यंत उत्तमरित्या आम्हाला सहकार्य केलं. सरांचं सहकार्य नेहमीच आम्हाला लाभत असतं. सर आपले देखील मनापासून धन्यवाद. त्यानंतर हॉस्पिटॅलिटी कमिटी जे कॅटरिंग आहे आणि इतरही गोष्टी आहेत या सगळ्या डॉक्टर जागृती बारगदे मॅडमनी सांभाळल्या. त्यांच्यासोबत डॉक्टर PS तिडके सर, श्री मोदरकर, शिल्पा इंगोले, दीपाली बेसे, शीतल देशमुख या सगळ्यांनी खूप मेहनत केली आणि हे कार्य सफल करण्यासाठी सहकार्य केलं. त्यांचे देखील मी खूप खूप आभार मानते. त्यानंतर व्हेन्यू मॅनेजमेंट कमिटीमध्ये श्री श्रीकांत रोडे, श्री एडले आणि त्यांचे पूर्ण सहकारी यांनी खूप मदत केली. त्या मीटिंग्स जिथे आहेत तिथे पाणी, वीज सगळ्या गोष्टी आहेत की नाही हे सगळं त्यांनी बघितलं. बैठकीची व्यवस्था पाहिली. अगदी बारीक सारीक गोष्टींमध्ये लक्ष घालावं लागलं की जेणेकरून जे अभ्यास मंडळं इथे येत आहेत त्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये याच्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. त्यांचे देखील मी खूप आभार व्यक्त करते. त्यानंतर टेक्निकल कमिटीमध्ये श्री पाचपांडे सर कन्व्हेनर होते आणि श्री राजेश भोयर सर, संदीप त्रिपाठी आणि किशोर नागे यांची कमिटी होती आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचा व्यत्यय म्हणजे वायफाय असो किंवा इतर कम्प्युटरशी रिलेटेड काही सोयी असो त्या बिलकुल येऊ दिल्या नाहीत. अगदी वेळच्या वेळेवर त्यांनी त्या ॲड्रेस केलेल्या आहेत. कुठे इजम नव्हतं, कुठे आणखीन काय प्रॉब्लेम होते, अगदी तत्पर त्यांनी ते सॉल्व्ह केलं. सर आपले खूप खूप धन्यवाद. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो प्रोग्राम घेतला ते अकॅडमिक सेक्शन विद्या विभाग त्याचे श्री ऋतुराज दशमुखे सर आणि त्यांची पूर्ण टीम, मी त्यांची नावं घेते कारण त्यांनी बरीच धडपड केलेली आहे, प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि हे सगळं कार्य पार पाडण्यासाठी त्या सगळ्या लोकांचं खूप सहकार्य लाभलेलं आहे. श्री राऊत, मोदरकर, श्री चुके, श्री देशपांडे, श्री इंगळे, श्री दातीर, श्री खोब्रागडे, श्री तेल्लारकर, श्री चंबोळे, श्री सरकटे, श्री सरोदे, श्री सलीम, श्री धनराज आणि श्री पाटील या सगळ्यांचं याच्यामध्ये खूप जास्त मेहनत होती आणि त्यांनी सगळी व्यवस्था ही सांभाळलेली आहे. त्यांचे देखील मी इथे खूप खूप आभार मानते. आणि सगळे विभाग प्रमुख, सगळे शिक्षक, विभागातील शिक्षकेतर कर्मचारी, त्यानंतर तासिका तत्वावरील शिक्षक सगळ्यांचे मी इथे आभार व्यक्त करते कारण त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम सक्सेसफुल होऊ शकला नसता. आणि सगळ्यात शेवटी मी म्हणते ज्याच्यासाठी आपण इथे जमलो होतो त्या विविध अभ्यास मंडळांचे चेअरमन आणि सदस्य यांच्याशिवाय हे काही पार पाडू शकलं नसतं. म्हणून त्या सगळ्यांचं
इतकी मेहनत घेऊन ते विद्यार्थ्यांसाठी आपल्या युनिव्हर्सिटीसाठी हा अभ्यासक्रम जो बदलायचा आहे त्या प्रक्रियेत सहभागी आहेत, ते इथे आलेत, दुरून आले, ते इथे त्यांनी या सगळ्या घुसळण जी झाली, ज्या शंकांची घुसळण झाली, त्याच्यातून जे काही सार निघालं ते घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि अत्यंत मेहनतीने, प्रचंड मेहनत घेऊन, अत्यंत समजूतदारपणे त्या सगळ्या नवीन कन्सेप्ट या घेऊन त्यांनी नवीन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. त्या सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद देते आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या ज्यांचे या कार्यासाठी सहकार्य लाभलेले आहे त्यांचे मी आभार व्यक्त करते आणि सगळ्यांना पुन्हा एकदा आपण पुन्हा भेटू. आपला अभ्यासक्रम जो राहिलेला आहे त्याच्यासाठी पुन्हा भेटू, पण तत्पूर्वी सगळ्यांचा निरोप घेते. धन्यवाद. अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपलेला आहे असं मी जाहीर करते आणि सभागृहाच्या बाहेर चहापानाची व्यवस्था आहे, त्याचा सगळ्यांनी आस्वाद घ्यावा अशी मी विनंती करते. धन्यवाद.